नमस्कार सर. ते तुम्ही वुमेन केअर तुम्ही दिले लेडीजला, ते काय म्हणजे कशासाठी दिलं तर तुम्ही? असं लेडीजचे प्रॉब्लेम, पोटाचे प्रॉब्लेम असतात, बॅलन्स अनबॅलन्स, हार्मोन्स लेवल जे अनबॅलन्स झालेले असतात त्यांचे. हार्मोन्स अनबॅलन्स होते ते. कारण हे व्यायाम नसणं, खाणं पिणं सगळं अनटाईम बेटाईम खाणं पिणं असतं. हे काय काम करते? तर हे जी अनबॅलन्स झालेलं असतं हार्मोन्स लेवलला, हां, त्याला हे व्यवस्थित काम करायचं काम करतं हे वुमेन केअर. वुमेन केअर MC पिरियडसाठी बी काम करतं का? वेळोवेळी त्यांची पाळी येणे, हां, कारण जे रक्तपुरवठा त्यांचा व्यवस्थित करणे, या गोष्टीला ते मदत करतात. आणि काही महिलाचं पाळी गेलेली असते त्यांच्यासाठी काय आहे? म्हणजे पाळी असं म्हणजे जात नसते. हां, ते नैसर्गिक क्रिया. यामध्ये जर समजा अशी काही प्रॉब्लेम येत असेल, हां, की फक्त खानपिनमुळं आता मुलींना हे असे प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम. त्याच्यामुळं हे खूप चांगलं आहे लेडीजसाठी. वुमेन केअर नावाचं वुमेन केअर आहे. हे सगळ्यात बेस्ट त्यांच्या, म्हणजे लेडीजने तर घ्यायलाच पाहिजे. लेडीजने घ्यायलाच पाहिजे. जवळपास 50 म्हणजे 70-80% लेडीजला प्रॉब्लेम आहेतच. 100% म्हणजे आता 100%. आता तर 100% कारण खानपानच बदललं ना. कारण बॉडी स्थूल होणं, घरात कामामुळं, मग स्थूल झाल्यानंतर हात पायाला सूज येणं, हां, हे अनबॅलन्स हार्मोन अनबॅलन्स झाल्यामुळे ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या असतात. पिरियड्स वेळोवेळी न येणं, नाही, टाईम टू टाईम नाही. न येणं, हे मग ते स्थूलपणा येतं, चिडचिड होणं, हे सगळ्या गोष्टी, जॉईंट प्रॉब्लेम वाढणं, मग ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. कंबर दुखणं. त्याच्यामुळे ह्या जर हे घेतलं त्या लेडीजने, वुमेन केअर तर हे सगळे आजार त्यांच्यामध्ये प्रॉब्लेमवर काम करतं. जॉईंट प्रॉब्लेमपासून मग आता लेडीजने घ्यायला पाहिजे समजा. काय घ्यायला पाहिजे. मी तर आमच्या घरचे आपले दिले, म्हणजे त्यांना बी घरचं. तुम्ही त्यातले जाणकार आहेत, तुम्ही त्यातले मास्टर माइंड आहेत म्हणलं, म्हणून मग तुम्हाला की तुम्ही भरपूर महिलांना दिले. लेडीजसाठी घेणं हे खूप किती महिलाला तुम्ही असं दिले? हे भरपूर, आता भरपूर महिलांना आपण सजेस्ट केले, तर रिझल्ट पण आलेले आहेत आपल्याकडे. महिलांना काय रिप्लाय काय आला? रिप्लाय म्हणजे त्यांचं थकवटपणा, पाळी वेळोवेळी येणं, ह्या गोष्टी त्यांना योग्य वेळी त्यांच्या व्यवस्थित झाले पूर्ण झालेल्या आहेत. तर मग आज बी आता न्यायला आला तुम्ही. हां, तर हे अनिल भाऊ तर यांना ह्यातले थोडे एक्सपर्ट आहेत आयुर्वेदामधले. तर ह्यांनी भरपूर महिलांना दिलेत, त्यांचे रिझल्ट घेतलेत चांगले, आणि छान म्हणजे महिलासाठी चांगले भरपूर रिझल्ट आहे त्याचे. आणि महिलांनी काही दुखणं असो किंवा नसो, पण घेतलेलं ते एकदम शेप राहतं. सगळ्या अनबॅलन्स झाल्यामुळे हे घेणं गरजेचंच आहे. कारण आज खानपान आणि झोपण्याच्या वेळ सगळं टाइम टेबल बदललं. आणि आत्ताचं सगळ्या लेडीज तुम्हाला सांगू, खानपानामुळे सगळं डिस्टर्ब झालेलं, वातावरण पोटाचं सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. त्याच्यामुळे हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला जर व्यवस्थित चालना द्यायची असेल, हां, तर हे घेणं गरजेचं आहे. कारण सगळा पोटापासून खेळ आहे आपला, सगळा पोटापासून खेळ आहे. त्याच्यामुळं मग लेडीजचे काय ऑपरेशन, मग पिशवीचे ऑपरेशन करा, पिशवीला सूज आली, आतड्याला सूज आली, कॅन्सर झाला, पिशवीचा कॅन्सर झाला, मग ह्या गोष्टी अनबॅलन्समुळे ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या असतात. हां, तर मग त्यांना कळत नाही. जेव्हा वेळ येते तेव्हा मग ते कळालेलं असतं की त्यांना आता काय झालं आपल्याला आणि काय नाही. तर हे त्या टायमाला ओळखून काय उपयोगाचं नसतं. त्याची अगोदर तयारी, पूर्व तयारी. हां, पूर्व तयारी चांगला असते. तर अशा बघा, आता काहीतरी 70% लेडीज कॅन्सरमध्ये, पिशवीच्या कॅन्सरमध्ये गाठायला लागल्यात. आणि पिशवी डॉक्टर लोक काय करायला, पिशवी काढायला. हां, की तुम्हाला पिशवी थोडी सूज आली आतड्याला की पिशवी काढायला, म्हणजे ह्या गोष्टी करायला लागलेल्या. मग पिशवी काढले की काय झालं, आता लेडीज हे आधुरी झाली. हां, पाळी याचं बंद झालं. येणं, समजा त्यांचे कामधंद्यामध्ये प्रोत्साहन भेटणं, त्यांना ही जी ताकद आहे ती त्यांची निघून चाललेली, म्हणून हे घेणं गरजेचं आहे. तर आता पिशवी काढली, त्यांची ताकद गेली. हां, आता ज्यांच्या पाळ्या गेल्या त्यांनी सुद्धा पिशव्या काढायला येतो. मग आता ते डॉक्टर लोकांना तेच पाहिजे, आता पैसा कुठून काढायचा. पोटाचा थोडा प्रॉब्लेम झाला, ते बी का खोटं करीत नाहीत ना. जे अनबॅलन्स झाल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आला म्हणूनच करतात ना. ते काय खोटं थोडंच करतात. ऑपरेशन ठीक आहे, आता तुम्ही जर योग्य वेळी व्यायाम करणं, आहार व्यवस्थित घेणं, कोमट पाणी पिणं कंटिन्यू, त्यांना जे समोर दिसलं तेच करणार ना. ते काय असं बळत थोडंच करतात. व्यवस्थित गोष्टी केल्या तर ह्या पुढं लेडीजला वाढत नाहीत. तर आपण पूर्व तयारी म्हणून काय किंमत नाही, 500 रुपये काय किंमत आहे ते, घ्यायलाच पाहिजे महिलांनी. तर अशा पद्धतीने छान माहिती दिली सर. 500 रुपये आता आपले असे खाण्यापिण्यामध्ये कुठंतरी तेलात, शेंगदाण्यामध्ये असं कुठंतरी जाते है ना. बाहेर फास्ट फूड वगैरे खातो आपण, 500च्या जागी 1000 जाते आपले. बाहेर खाण्यात आईस्क्रीम खाणे, हे करणं, थंड पाणी पिणे,
तर ह्या गोष्टीमुळे हे सगळे प्रॉब्लेम वाढलेले. अनबॅलन्स होऊन जाते सगळं लेडीजचे पोटाचं. मग आता सगळ्या लेडीजने जवळपास घ्यायलाच पाहिजे एक पूर्ण तयारी, किंवा आपले बॉडी सेफ राहावा, ठीक आहे, त्यांना जर आपण वाचायचं सुरक्षित असेल, राहा. त्याच्यातून कॅन्सरपासून, पिशवीच्या कॅन्सरपासून वाचायचं असेल तर हे घेणं गरजेचं आहे. वुमेन केअर वुमेन केअर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. तर अशा पद्धतीने छान माहिती दिली सरने. धन्यवाद सर.